काल अचानक एक मेल आला, की बायकोचं खातं म्हणजे एक्सपिरियन्सचं जे अकाउंट आहे ते 234 अंकांनी स्कोर एकदम घसरला. म्हटलं हे काय की कसं काय झालं बाबा? म्हटलं चला शोध घेऊ आपण. Google सर्चला एक्सपिरियन्स टाकलं आणि मग बघायला गेलो तर त्याचं 1 तास तर त्या युजर नेम पासवर्ड रिसेट करण्यामध्येच गेलं. पण गेल्याच्या नंतर तिथं इकडून-तिकडून कसं तरी लॉग इन केलं तर सगळे तिथं कुलपं लावलेली जागोजागी. मग कुलपं अशी, की माझाच स्कोर मला बघायसाठी ₹499 द्यायचे. म्हणजे हा कुठला 56 इंची देशातला न्याय झाला? तर ती आमचं फ्युचर ही ती विदेशी कंपनी एक्सपिरियन्स ती ठरवणार, की आमचा स्कोर किती असेल, किती नाही. बरं सगळं ₹499 देऊन नंतर ते स्कोर पाहण्याचा प्रयत्न केला, की नेमका घसरला कशामुळं? हे पाहायला गेलो, तर तिथं असं कळालं, की कुठलीतरी ॲसेट केअर जी कॅपिटल फ्लोटची कंपनी ॲसेट केअरनं काहीतरी टेक ओव्हर केली आणि त्या कंपनीनं कुठल्यातरी मोबाईल नंबरवर म्हणा किंवा कुठल्यातरी मनावर एक्सपीएनला तो 8 लाखाचं लोन माझ्या बायकोच्या नावावर सोडवलं, जी की हाऊस वाईफ आहे, जिचं कुठलीही ट्रान्झॅक्शन हिस्ट्री नाही किंवा क्रेडिट हिस्ट्री नाही किंवा जी एक कॉमन वुमन आहे, की जिचं कुठलंच असं क्रेडिट डाटा नाहीये आणि तिला 8 लाख रुपये लोन कोण देणार? 9 लाखाचं काहीतरी आउटस्टँडिंग दाखवतो 234 अंकांनी तो घसरवला. पण त्याचं डिस्क्लोज करा म्हटलं तर तिथं कुठलाच ऑप्शन नाही. मेल आयडी पण त्यांचा उपलब्ध नाही. शेवटी मला ChatGPTला प्रश्न विचारणं पडला, की अमक्या-अमक्या कंपनीचे मेल आयडी उपलब्ध करून द्या. मग त्यांच्या ग्रॅव्हियर्सला तक्रार केली. त्यांचा 7व्या-8व्या दिवशी रिप्लाय आला आणि त्यांनी ते नंतर हटवलं. नंतर मग मी त्याचे राइट्स घेतल्याच्या नंतर बघितलं, तर असे कितीतरी त्यांनी असे बेनामी ट्रान्झॅक्शन आमच्या अकाउंटला करून ठेवलेले आहेत. तर या स्कोअरची गंमत अशी आहे, की ह्या तुमच्या आमच्या भविष्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या 4 विदेशी कंपन्या आहेत. पहिली जी सिबिल होती, क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड, ही भारत सरकारची कंपनी 2017 मध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या सरकारनं ती विदेशी कंपनीच्या घशात घातली आणि तिचं नाव आता ट्रान्स युनियन पडलेलं आहे. दुसरी CIRF आहे, तिसरी इक्विफॅक्स आहे आणि चौथी एक्सपिरियन आहे. ह्या 4ही कंपन्या विदेशी आहेत आणि त्या तुमचं आमचं भविष्य ठरवतात. त्याच्यामुळे आमच्या मुलाची लग्न मोडा लागली. त्याच्यामुळे आमच्या मुलांना नोकऱ्या लागत नाहीत. त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना पीक कर्ज भेटत नाही. त्याच्यामुळे आमच्या मुलांना नोकरीमध्ये बढती मिळत नाही. त्याच्यामुळे आमच्या मुलांना इन्क्रिमेंट सुद्धा मिळत नाही. मग आमच्या खाजगी आयुष्यामध्ये गोपनीयतेचा भंग करून ह्या कंपन्या जर इंटरफेअर करत असतील, तर आम्ही जागतिक महासत्ता कसे? मग आमची छाती 56 इंची कशी? असो, तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.